रामकृष्ण हरी विठ्ठल केशव या भाज्यांचा गरगट्टा नष्ट करील सर्व बद्धकोष्ठता म्हणजे पोटाचे विकार पूर्ण या भाजीमुळं लक्षात ठेवा. या भाजीच्या गरगट्टा केल्यामुळं किंवा ज्याला फतफत म्हणतात. आता फतफत किंवा गरगट्टा हा चांगला महाराष्ट्रामध्ये आपल्या चांगला प्रसिद्ध शब्द आहे आणि बद्धकोष्ठता झाल्यामुळंच ह्याला कॉन्स्टिपेशन असं म्हणतात. लक्षात ठेवा. सर्व काही आजाराची निर्मिती या बद्धकोष्ठतेमुळे होते, कॉन्स्टिपेशनमुळे होते. तर हा आजार होऊ नये, नवे नवे या आजारावर अवलंबून असणारे इतर आजारही होऊ नयेत. खाल्लेलं अन्न जर व्यवस्थित पचन नाही झालं किंवा खाल्लेल्या अन्नापासून जर गॅसेस उत्पन्न होत असतील, पोट गच्च राहत असेल किंवा खाल्लेलं अन्न जर पचन व्यवस्थित होत नसेल, अपचन होत असेल म्हणजे डायजेशनचा प्रॉब्लेम होत असेल तर गरगट्टा कसा बनवायचा ते सर्वांना माहीत आहे किंवा फतफत कसं बनवायचं हे सर्वांना माहीत आहे. अशोक सराफचा फेमस शब्द आहे. लक्षात ठेवा. फतफत आलं का लक्षात. तर भाज्या मी सांगतो प्रथम या अतिशय महत्त्वाच्या आणि इझिली अवेलेबल असलेल्या भाज्या आहेत. पहिली भाजी आहे आळूची भाजी. आळूची पानं, आळूचा देठ नव्हे लक्षात ठेवा किंवा आळूचे कंदही नव्हे. आळूची पानं जी आहेत ती एक 3-4 पानं आणि शेवगा ज्याला आपण मोरिंगा म्हणतो. लक्षात ठेवा. या मोरिंगाची साधारण एक 200 ग्रॅम पानं कुठेही मिळतात. मोरिंगाची पानं ही नॅचरली कुठेही मिळतात जे रानात राहणाऱ्या व्यक्ती आहेत. नाहीतर मोरिंगा पावडर मिळते. लक्षात ठेवा. ती मोरिंगा पावडर जरी वापरली तुम्ही फतफत तयार करण्यासाठी तरीसुद्धा चालू शकते. फक्त ती नॅचरल असावी. पावडर वापरताना साधारण एक 50 ते 60 ग्रॅम पावडर आणि आळूची पानं एकत्रित जर वापरली आणि याचं जर फतफत केलं किंवा गरगट्टा केला आणि हा जर आठवड्यातून 2 वेळा कधीही मग सायंकाळी खा, शक्यतो सायंकाळीच, एक ठराविक दिवशी आठवड्यातून 2 वेळा जर हा गरगट्टा करून तुम्ही खाल्ला तर तुमचं कितीही वर्षाचं जुनाट कॉन्स्टिपेशन असू द्या किंवा तुमचं पोट साफ होत नसू द्या, हा गरगट्टा खायचा भाकरीबरोबर चपातीबरोबर सर्वांनी घरातल्या खाल्ला तरी चालतोय. याला काय हे बा माझे उपचार कसे असतात, जे खातोय तेच अन्न जर आपण औषध म्हणून खाल्लं तर त्याचा चांगला परिणाम हा आपल्या तब्येतीवर शरीरावर होऊ शकतो. चांगला परिणाम म्हणतोय. मग जेवढे काय तुम्हाला गॅसेसमुळे आजार असतील किंवा अपचन होण्यामुळं आजार असतील मग ते वेगवेगळे, डायबिटीस असेल, थायरॉईड असेल, हे जे आजार आहेत, ज्या आजाराचं मुख्य कारण बद्धकोष्ठता आहे. ही बद्धकोष्ठता तुम्ही प्रथम नाहीशी करा. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला सांगतो. डाळ, आता मुगाची डाळ वापरली तर अतिशय चांगलं. बरेच जण हरभऱ्याची डाळ वापरतात, चालू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. बरेच जण हरभऱ्याचं पीठ वापरतात,
तरी चालू शकते, पण प्रमाण जास्त नको. आणि त्याच्यामध्ये चांगली चव येण्यासाठी लक्षात ठेवा, थोडंसं म्हणजे एवढे शेंगदाणे जर मिक्सअप करून त्या भाजीमध्ये टाकले. अगोदर हा संपूर्ण पानं जे आहे ती उकडून घ्यायची असतात, लक्षात ठेवा, स्वच्छ धुवून. आणि उकडताना जे पाणी आहे, उकडलेलं पाणी आहे, ते पाणी फेकून द्यायचं नाही. तेच पाणी पुन्हा गरगट्यासाठी वापरायचं आहे, लक्षात ठेवा. त्या पाण्यामध्ये जे योग्य पाणी आहे ते जर तुम्ही काढून टाकलं, मग खाली काय फक्त चोथा खाणार आहे का तुम्ही? हे लक्षात ठेवा की भाजी करताना सुद्धा व्यवस्थितरित्या भाजी करता आली पाहिजे. याच्यामध्ये थोडीशी चिंच जर घातली, लक्षात ठेवा, टोमॅटो एक चिरून घातलं आणि जर भाजीचं या फतफत केलं तर पुन्हा कधी करणार आहात ही भाजी म्हणून घरात तुम्ही विचाराल. जेवण भरपूर होतं, लक्षात ठेवा, या भाजीमुळं. आणि नॅचरल निसर्गामध्ये आढळणारे हे पदार्थ आहेत. त्याच्यामुळं सर्व व्यक्तींनी, अगदी आमच्या वारकरी व्यक्तींनी तर ही भाजी आवर्जून खावी. कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाल्ल्यामुळं आणि त्यातल्या त्यात तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळं वारकरी लोकांना बद्धकोष्ठता होतेच. अलीकडं काय झालं आहे, ढाब्यावर जेवण करायला गेल्यामुळं ते खाल्लेलं अन्न तसंच डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये राहिल्यामुळं ही भाजी पूर्णपणे तुमच्या आतमध्ये, आतड्याला, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये व्रण जरी कुठे पडले असतील, अल्सरसारखे स्पॉट जरी आले असतील, किंवा आतून आतड्याची जळजळ जरी होत असेल, लक्षात ठेवा, तर ही भाजी ही जळजळ पूर्णतः नाहीशी करते. अतिशय साधा सोपा घरगुती, थोडंसं त्यामध्ये लिंबू आणखीन पिळलं तरी अतिशय छान, बरं का, लक्षात ठेवा. घरगुती साधा सोपा उपाय मी सांगितला बद्धकोष्ठतेसाठी. या भाज्यांचा गरगट्टा करी सर्वनाश बद्धकोष्ठतेचा, असं हेडलाईन टाकलेलं आहे. भगवंताने दिलेलं ज्ञान आणि तेही घरच्या घरी तयार करता येणारं. खेडेगावातल्या लोकांना मोरिंगा असतोच नॅचरली, त्याच्यामुळं त्याची पानं तोडून कवळी पानं मात्र तोडायची आणि ती जर आळूच्या पानाबरोबर जर गरगट्टा केला तर निश्चितच तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून तुमचं संरक्षण होईल. झालेली सेवा, भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. विठ्ठला 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 विठ्ठला.